पारितोषिक आहे शौर्य लोलम व अन्वी लोलम यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी बहुमूल्य असं 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. मंडळ त्यांचा सतशा ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो तारा उत्तरेला पहाटेला आला पुष्यकाळ झाला कोंबड्याने बांध दिली गाव जागा झाला कोंबड्याने बांध दिली गाव जागा झाला.
पारितोषिक आहे
कोंढे गावचे तरुण उद्योजक श्री वसीम खान, कोंढेगावचे तरुण उद्योजक श्री वसीम खान यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी भरघोस असं 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचं सतीशाल उडी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हात मात करून मजुरीच्या बाजारात निघाला. काय करणार? माझ्या जोडीचा पहिल्या आधी वाकलेला बोलून घेतली पाहिजे. ए पहिल्या, अरे ए पहिल्या, अरे ए पहिल्या पहिल्या, अरे ए पहिल्या, हा कुठे गेला काय समजत नाही. अरे ए पहिल्या, अरे काय ना काय लवकर या गोकुळात माझ्या आई. अरे कशाला अरे लवकर या गोकुळात माझ्या आई. आलो आलो अरे सुदाम्या हाका मारितो गाई राणाला रे सुदाम्या गाई राणाला रे सुदाम्या हाका मारितो गाई राणाला रे सुदाम्या गाई राणाला
ए, पेंद्या. अरे काय रे सुदामा? अरे तुला कशाला बोलवले अरे कशाला मला बोलवलं? तुला जोडीचा कुठं आहे अरे धुलीचा? हा अरे गाई घेऊन गेलाय रानात. त्याला बोलून घे अरे बोलवतो. हात मार. अरे सुदेल्या, तुला दही हवं का? आला नको अरे लय बोलाय. कुठं आणलाय अरे गाईचा आपल्या. होय का? अरे तांबू काय रानात तुली. हा. आणि रानात गेलो ना, हा. सगळं तो कुलच लागला अंगाला. होय का? अरे धुले तोडलं आलो. इथं माझ्या कुठल्याने दपायला काढली. अरे मग काय केलं तुला? अरे ते केलं, दाढाची तर भाजली. त्या दाढीचं नाव आलो. ए सुदाम्या. अरे काय सांगितलं सोडायचा? हा बोलो अरे आता काय करू? तो जोडीदारा बोलव बोलू? हा. सांगणं सुद्धा बोला नाही. बोला हात मार. जरा करू? मारतोड सुद्धा थांब. थांब रे. थांब. हात मार. अरे राम. ये. हा, ये राम, ये राम. वा, वा, वा. जरा कुठे? बोला. काय बोललास? तू काय सुद्धा बोलला? तू काय बोलला अरे जोरात बोल. हा मग त्यांना ऐकायला आला अरे तू जोरात बोलतोस मला ना? विचारायला आला काय बोललो असतं अरे तुम्हाला काय ऐकायला आलं का? काय आलं? अरे माझा सुदाम काय बोलला? जोरात आपण. मग मी जोरात आवाज दिला. मला एक काम कर एकदम हळू आवाजात हात मार हॅलो हॅलो मग मारतो की थांब तुला अरे वाकडं रे, वाकडं. उई! अरे वाकडं, वाकडं. उई! अरे गोकुळात मजा आहे, गोकुळात मजा आहे. लवकर ये, लवकर ये. लय मजा आहे, मजा आहे. ये. श्रीपुत्राचं गावात ये, लवकर ये. देवपूजा करतोय ना अरे अजून तू देवपूजा करतोय? होय अरे मगाशी माझ्यावर होता गुलाब सांगलायला. अरे तांबडी लावला, आंघोळ करतोय हा, उलटा काय बोलतो? काय बोलायचं? मग आता नंतर घंटा आलो. मगाशी. अरे तांबड्याला नैवेद्य दाखवतोय उलट काय होतं? मग बोलतो. थांब, आलो बघ, आलो बघ. अरे लवकर ये बाबा माझ्या. अरे सुदाम्या, अरे आज ये. हाक मला मारली. अरे सुदाम्या, आज हाक मला मारली. कामू चुकली या रानाला, कामू चुकली या रानाला. आता बोलवतो कशाला, आता बोलवतो कशाला. कामू चुकली या रानाला, आता बोलवतो कशाला. कामू चुकली या रानाला, आता बोलवतो कशाला. कामू चुकली या रानाला. अरे सुदाम्या, आज हाक मला मारली. अरे सुदाम्या, आज हाक मला मारली. कामू चुकली या रानाला, कामू चुकली या रानाला. आता बोल
अरे उचल येते आहे अरे तो बाबडा आहे ना तो पेंड्या म्हणतोय तुला मी हे म्हणतोय काय हा हुला हुला आलो आय ऐका दोघांना ऐका देवाने आपल्याला मोठी कामगिरी सांगितली नाही सोळा सत्तर 308 कोटी अंतराळा नाटमाट करून मथुरेला बाजारात निघालाय त्यांचा रस्ता अडवायचा आपण अरे त्याच्याकडे भरपूर काय दही आहे दूध आहे तूप आहे आपण खायचं खायचं हो दही तुझं अरे आता होलटी ना त्याचे दोन लावण्या सोडून टाकीन लावण्या सोडून दही दुध सगळं खायला मी त्या म्हातारीला हाक मारते माझ्या आवाजात बघ कशी टुनटुनी कशी कशी टुनटुन कशी अगं सांगा गं मी हाक मारते मावशी अगं हे मावशी दिसत नाही गं कुठे मावशी अगं हे मावशी मी एक काम करते मीच माझ्या मावशीला हाक मारते माझ्या आवाजात मावशी बघ कशी येते मावशी अगे मावशी अगं सह्यांनो आपला आवाज मावशीपर्यंत पोहोचत नाही आपण एक काम करूया आपण साऱ्या मिळून मावशीला हाक मारूया मावशी अगे मावशी अगे काय ग झालं बोंबलायला सकाळ सकाळ तुम्हाला काही काम नाही काय ग अगं एक तर हा माझा बाबा झोपत नाही त्याला थोपटून थोपटून झोपवते यायला वाना सापड अगं मावशी ये ना ग बिगी बिगी आले ग चला येते तवसर तुम्ही समोरच्या झाडाखाली उभ्या राहा
तुझ्याकडेच बघते. वाहना झाल्या कुठं सापडत नाहीत मेल्या त्या. पारितोषिक आहे. कोणती गावचे उद्योजक मेल्या नाचलेल्या कोणते गावचे उद्योजक श्री वसीम खान बँकुड यांच्याकडून पेंड्या आणि वाकड्याच्या भूमिकेसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय झाला तुमचा आणला कुठं पाहिलं बाई गमला. अगं आता वय झालं पिकला माझी. अगं केस काय खापा पिता नाही. अगं उचलताय का नाही. मावशी खातेस तरी काय तू? अगं मी माझ्या नवऱ्याच्या खाती बाबा कसला अरे मेल्या माझा नवरा घरात राशन पाणी भरतो का खाते. फेर माय माझ्यावर काय बेडका तू खातो. तुझी बायको आल्यावर कळल बेडका खायचे का दगडा खायचे. आधीच बेडका खाय सांगतो आणि तू सांगतो एवढ्या लोकांना सोड बाई मी नाही. मग असं होत मला वाटलं काय आता का तू काय करतो मिळाला. उशीर का झाला. अगं तुम्ही सकाळ सकाळ उठताव हा एवढा झोपताव आणि नट्याला बाहेर निघताव. तसं माझं आहे काय. अगं मला एकीवर एक 6 पोरी आणि 7वा झाला.
तो नवसाचा माझा बाबा, नवसाचा बाबा. हा बाबा, तुला घरात बाबाच म्हणतात वाटतं. लय काय एवढा सगळा घरदार करायचा, रान सगळा काढायचा, पुन्हा सारवण करायचं, सर्व करायचं, तर उशीर होतो बाजाराला जायला. तुमच्यासारखं नाही ग. बरं, एवढ्या घाई गडबडीने मला का बोलवली हे आता सांग. अगं मावशी बाजाराला जायचंय ना मग आपल्याला. जावा तिकडं. अगं मावशी तुझ्याशिवाय कसं जाऊ मी? आधी गेलेच दाखवला होता ना. अगं मावशी विसरली ना गं. अगं हा नट्टापट्टा करा विसरत नाही. हा का बरं माहिती आहे सकाळ काय लावायचा, काय कसा निघायचा. बघून घे. बरं बरं असं म्हणतो. मावशी तू येताना बोललीस वाना. वाना म्हणजे काय? आग्रावीच्या तोंडाला तुला व्हायला माहिती असतील ना. तुमच्या पडसात वाटतं तुम्ही आला असत. तुला व्हाना नाही माहिती. अगं घरात ना बाहेर निघालीस ना की काय करतोय, नटाबटा करतेस ना, मग काय अशीच बाहेर पडतेस. नाही चप्पल घालते. घालतेस ना. जल्ला तुझ्या तोंडाला आग लागली चप्पल. मेले आमचा तो पहिल्यातला व्हाना. मावशी सारखं काय गं जळलं जळलं जळलं. अगं जळलंय म्हणून मला एवढं कळलंय. आता काय संसार केला. बरं मी बाजाराला यायला तुमच्याबरोबर तयार आहे, पण काय आहे ना मला तुमचं साऱ्यांचं बघायचंय. अगं मावशी काय बोलतेस? अगं काय तुम्हाला असं झालं. अगं तुमच्या साऱ्यांचं बघायचंय म्हणजे तुम्ही काय माठात घेतला ते असं बघायचंय. बोल ना. हा तेच बोलली. बरं ये पुढे ये. माग काय करतस. आणि ये बाय तुझं साधत जायचं येईल हाय इथं नाही. चुकला तू आज. बरं आलायस ना. तू काय घेतलंस काय ग. काय थांब थांब. नाही आज ह्याची पेटवतात. थांब बरं, आज ह्याची पेटवतात. काय बाबा तुला काय वाटलं. काय वाटलं काय चुकायचं म्हणजे हा? काय वाटलं ना मग बस नाही तर भरला तोडून टाकी आणि भरला टाकी. हा काय बाबा आणलंय. काय ग तू पैसे आणले. अगं बाई गारघार लागतं काय घ्यायचं. आग लागली तिच्या पॅकची म्हणूनच ती एवढी बॅगची. अरे हो बाय तू पण चुकलास. अगं चालत जायचं ये, तुमचं खेळायचं ये, हा सगळं करायचं. इकडं आम्ही येणार, इथं आमची पेटवणार. अगं आमची अशी पिकलाय ना आता वय झाला, मग आम्ही यांच्यावर येणार, तुम्ही घरात खेळणार. बरं आलायस आयशीन लात मारून ढकलला नसेल है ना. बरं काय घेतलं बाय ह्या बॉन्डात बोल. मला काय पोरांनी मला लहान पोरगा बोल. मावशी हा मावशी मी घेतलंय छान दिसते का नाही तुझ्या ए पोरा तू खास दिसतेस. अगं अजून जमिनीत ना मरण खास तुला लयच ग खास. ए बाय तुला नवीनच दिसतेस. हो का मावशी? कोणाची ग तू. मी ना आले तर मथुरेच्या बाजारला जाण्यासाठी लांबून आले. बाय तरीच बोलली यांच्यात काही वेगळीच दिसतेस ना. काय घेतलंस ग. नेसून आले भरजली शालू नवा. हो. नेसून आले भरजली शालू नवा आणि विक्रीला घेतलाय बघ तुझा जेवून तिथे खावा. आणि ज्याला कोणाला हवं असेल का खावा. जावा जावा खावा. तुझं काय तुझं काय घेतलंय. ऐकतेस ना हो ऐकते. हे ऐकायला तर मुंबईवरनं आली काय पाहिलं. ठीक आहे. हा ऐकते. हा माझा माठ हलवू नकोस. आता भरलाय इथंच ठेवणार. भरलाय असू दे. सांडला ना तर मग बघ. एवढं काय आणलंय आणलंय ते नंतर सांग. ऐक. हा यमुना तीरावर हा खेळ खेळणाऱ्या मुकुंदाची आहे मी राधा. मावशी ऐकतेस ना. हो हो ऐका. कान उघडं ठेवून ऐकते. तुझा काय आपला टान टान गप ना. एवढं भेटणार आहे तुला गप. ऐक ना. हा तुझं अगं हा तुझा खुरापतोय. मला ऐकायला येत नाही तुला. बरं ऐक आता. हो हो यमुना तीरावर
खेळ खेळणाऱ्या मुकुंदाची आहे मी राधा. जन्म झाला मथुरेला वाढला गोकुळात, जन्म झाला मथुरेला वाढला गोकुळात, अशा त्या श्रीहरीची आहे मी राधा. वृंदावनात गोपिकांसोबत रासक्रीडा खेळणाऱ्या नटखट कान्हाची आहे मी राधा. मावशी विकायला घेतली लोणी नेसले मी पैठणी, विकायला घेतली लोणी नेसले मी पैठणी, आणि या साऱ्या गवळणींसोबत चालले मी बाजारी. बरं झालं आता. चला आता हॅलो मावशी, एक फरमाईश आहे. नाव घ्यायचंय प्रशांत मेस्त्री. मला वाटलं माझं लगीन झालंय. पारितोषिक आहे 201 रुपयाचं. कोण प्रशांत मेस्त्री ऐकू आता. प्रशांतरावांचं घेते उर्फ बाबू. बाबू अजून पाळण्यात आहे. तुमचा बाबू आणि मोठा झाला तो परशान. परशान आता घेते बघ. घेते बाई, जरा थांब. कुठे आहे? लगीन झालं बाबा? बरं, हसतं आहे. बरं, ऐक बघ. आणि ते सांग हे. होय ग. आज या हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मंचकावर मी बाईला असते. जाग झालंय माझ्यावर तिरी मला म्हणून. बरं ऐक, आज या हनुमान जयंतीच्या निमित्ताने या मंचकावर मी बाई लाजते. आमच्या प्रशांतरावांना आवडतो चहा, आमच्या प्रशांतरावांना आवडतो चहा, पण मी त्यांना माझं दूधच पाजते. म्हशीचं काय म्हशीचं पाजते, नाही तर काहीतरी समजा. हे तुझं काय आता? काय कशाला हात मारली एवढी खडखड? अगं आता इकडं ओपड्यात बोलवलीस ना, काय झालं? अगं मावशी, हा. तू आम्हा सर्वांना विचारलं काय घेतलं, तू काय घेतलंस? आणला काय नाही आणला, पोटापुरता भेटेल एवढा. इथं कुठं भेटणार आहे? मगाशी बोललीस ना. अगं ह्यात चांगल्या माहितीये काय? अख्ख्या जत्रेत नाही भेटणार. गुलाब जाम गुलाबजाम. खाल्ल्यावर होता एक जाम. अगं माझं प्रेम आहे त्याच्यात म्हणून. बरं झालं, जायचं बाजाराला. चला. हॅलो, पारितोषिक आहे कोंडेगावचे उद्योजक श्री वसीम खान. कोंडेगावचे उद्योजक श्री वसीम खान यांच्याकडून खास आमच्या पेंद्या वाकड्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आणलं आहे. तसेच मानस रवींद्र निकम व रोहन रवींद्र निकम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आणलं आहे.
मंडळ त्यांच्या स्वतःच्या ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे बाई अगं मी बाई म्हातारा माणूस ही अवघड वाट अशी मुक्यामुक्याने जायची काय ग? अगं म्हणजे अशी चालत चालत बाय मला नाही बाई शेपट. असं करूया मी एक छान मागच्या जाऊन मागं झोपलं होतं ना. हे कसं गात गात एक झोप काढली. गमत गमत मागची पुन्हा एक फरमाईश आहे. नाव घ्यायचं आहे वरद सुतार. वरद आधी गमत नाही बाहेर आला इकडे ये. ए बाबा वरद तुझं आता वरातच काढता. ऐक ग ऐक मावशी किती जणांची नावं घेशील? अगं ऐक ग त्याचा प्रेम आहे नवीनच पोर आलाय मुंबईतून आलाय पैसे दिले म्हणतो नाव पण वरद त्याच्या वरात काढते. ऐक हो ऐकतेस ना? काढ आता काय झालं जरा. नदी काठी धुवत होते मी म्हशीला. ऐकतेस ना? नदी काठी धुवत होते मी माझ्या म्हशीला. वरत आला माझ्या कुशीला पण मेल्याच्या शिमूड छोट्याशा त्या मिशीला. आता लग्न होता ग लय झालं डब्बा. अगं, मी काय म्हणते, मी गाणं घेते, त्याच्यातच आपण गात रमत जाऊ. बरं? ऐक गं, द्याल ना मला साथ? ऐका. बरं बाई तुम्ही घ्या. मी छानसं नाटक बोलते. हो हो भेटवा तुमची. काय असं बोलते? अगं अक्कल तुमची मोठी आम्ही बाई म्हातारा माणूस. जमला नाही जमला सारखा. पारितोषिक आहे राधाकृष्ण नाथ मंडळ शिरळ गोपाळवाडी यांचे उत्कृष्ट कलाकार नितीन जाधव, सौरभ शिंदे व दिनेश होळकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच साईनाथ नमन नाट्य मंडळ कोंढेमाळ गोपाळवाडी यांचे उत्कृष्ट कलाकार नितीन जाधव व सौरभ शिंदे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांच्या स्वतःच्या ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो मावशी नाव घ्यायचंय रघुनाथ जंगम. बाय थांब गं बाई वाटेवर लय स्पीच रघुनाथरावांचं किती आता काय रघुनाथराव काय ऐकतेस ना? बाजारातून आणलाय गाजर. गाजराचा केलाय मी बाजारातून आणलाय गाजर आणि गाजराचा केलाय मी हलवा. ओ रघुनाथराव तुमची आधी ती आहे ना पहिलीवाली तिला घालवा आणि मग मला बोलवा. तुला कशाला बोलवतील ते? अगं त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. ती पहिली आणले तिला सटवीला काढ सांगितली. असं किती जणांचं प्रेम आहे तुझ्यावर? अगं सगळं कोकणात आहे ना सगळं पेरमाट पडतात मावशीच्या. तुला काय ठाव उगत ना को पिकलाय. हा घे बाय.
पुन्हा एकदा फरमाईश आहे, राजेश लोलम यांचं देखील नाव घ्यायचं आहे. तू घेतास का मी पुढे नको जाऊ? आता राजेश नाव घेते. नाव ऐका, गोदडीशिवाय ना वापरत नाही सुई, वापरतात दाबण. गोदडीशिवाय ना वापरत नाही सुई, वापरतात दाबण. राजेशराव, तुम्ही कुठं आहात माहित नाही, पण तुमच्याशी लग्न केल्यावर रोज माझ्या पाठीला लावाल ना साबण. लावते. बघायला येऊ नकोस. हॅलो मावशी, पुन्हा एक नाव घ्यायचं आहे. पिवळ्या ग्रुपचे अध्यक्ष साहिल लोलम याचं देखील नाव घ्यायचं आहे. हाच आहे का? हाच असेल. नाही नाही, फाटका वाटतो. ऐक, साईलरावांचं घेते आता नाव. नाही ग, कंटाळताय कशाला? हात करून करून पिकला, केस हा वय झाला ग. हा, ऐक आता. चहा केलाय, घेऊन गेलाय, चिवडा केलाय ताजा. चहा केलाय, घेऊन गेला, चिवडा केलाय ताजा. आणि साईबराव, तुमचं नाव नेहमी घ्यायला या मावशीचा पहिला नंबरच माझा. आता बोलू आलं आता ते तूच वर ठरव, काय ते इथंच राहतात. ऐक मग. मला इच्छा. साज शृंगार करुणी आज, साज शृंगार करुणी आज गवळणी. निघाल्या मथुरे वाट, साज शृंगार करुणी आज गवळणी. निघाल्या मथुरे वाट, धुळी भयाचे माठ 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 गवळणी. निघाल्या मथुरे वाट. करणी आज गवळणी. निघाल्या मथुरे वाट, करणी आज गवळणी. निघाल्या मथुरे वाट, बरडी दयाचे माठ गवळणी. निघाल्या मथुरे घाट, बरडी दयाचे माठ गवळणी. निघाल्या मथुरे वाट, बरडी दयाचे माठ गवळणी. निघाल्या मथुरे वाट, बरडी दयाचे माठ गवळणी. निघाल्या मथुरे वाट. Hallelujah.
राकेश लोलव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच श्रियांश रणजित लोलव यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच रियांश रणजित लोलव यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच रिया सुहास कांगणे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच रियांश रणजित लोलव यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच शिव काजवे यांच्याकडून खास आमच्या कळवणीसाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच सतीश लोलम मावशी पुन्हा एकदा फरमाईश आहे, नाव घ्यायचं आहे. 201 रुपयाचे पारितोषिक आहे. सतीश लोलम. आता एक संदीप सोलमचा गीत. संदीप सोलम. सतीश, तुम्हाला बरा माहिती आहे तुमचा गाव आलाय वाटतं. वाढीतला आहे वाटतं. जिंकल्या का नको कैचीन कापीन काय बाबा नाव बोलला? 30 सतीश लोलम. आता ऐक. ऐकशील नाही तर कोणाला सांगशील? अगं ऐकतो ना. अगं मावशी मी गप ऐकतो. अगं ऐकतो. ऐकतोय सर. आता झाली 3 पोरा तरी सतीश रावांना नसतो धीर. आता झाली 3 पोरा तरी सतीश रावांना नसतो धीर. अहो वाईट कुठं थंडी लागली की म्हणतात पटकन चादरीत शिर. इकडे या. अरे काय केलीच्या तुझं खाम आलं का काय खाजना? बाबा कोण तुम्ही काय तो पेटवता? तिथं सांगपणा तुमचा नाही आमचा चालतो. तुम्ही कोण? मी वाकले कुठना वाकले आहे. अरे काय रे? काय नाही करू? माझ्या हा तुमच्यातला छाना तिला विचार आलीस कुठून आणि जाणार कुठं? मला असं विचारायचं त्याला. हा. मला विचारतो लगेच. मावशी पुन्हा एकदा फरमाईश आहे, नाव घ्यायचं आहे. देवांशी लोलम यांच्याकडून देखील खास नाव घेण्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचे जे हनुमान विश्वकर्मा भजनी भांड मंडळाच्या वतीने सतशः ऋण व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या पोरीचं नाव घेत आहे. कसा घेता? देवांचं नाव काय? देवाचं नाव आहे. आता असा कसा पदर घेता अंगावर आणि पोरीचं नाव कसा घेता बघ. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली. उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली. ऐकतोयस ना?
बघताव कशाला अगं औषध होतोय ना उठता उठा. उठलो देवाचं नाव घेताय देवांशी अगं देव माझ्या मावशी शाप देवांशी नेतात. नाव असं घेतलं ना प्रेमान असं बरं, ऐक. देवाचं उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली, उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली आणि देवांशी तुला ज्याने कोणी जन्म दिला आईशीनी ती धन्य ती तुझी माऊली. कोकणाच्या लाडात लागलास ना तर नारळ काढून आणि लिंबा काढून तीन तुझ्यावर तुझी कशी करीन माहितीये का? काय चेचेल आणि काय नाही. माझ्या नादाला लागू नकोस बाबा. हा कोकणातला हा एक असं तसं नाही. काय चावते अरे मावशी मग चावते का चावते मग चावते का चावते चावते चावते? चावते मी तुला चावते? कधी चावली? कधी चावली बोल? कधी चावली? चावते काय म्हणतो बघ मला अरे वाचल्या काय काय म्हणतो चावते काय आहे इथं? लागले तोंडाला उडी. मी तुझ्या मस्त नाव घेतो येत प्रेमान घेतो हा, दे. तर अरे पण तू कोण सांग्या? अरे फुटतोयच मेल्या. फिरून आलास ना? नाही ना? घे, काय घेतायचं घे. भेटव तुझी एकदा घे आणि आम्हाला वाटेक लाग. मला उशीर होतोय बाळीला जायला. मावशी हंड्यावरचं सांग मध्ये आणलेलं बोलणं वाच मावशी बसली पाठवून आणि करते फोक अरे बाप नाही एवढ्या लांब पळालास? तुझ्या बापसाच्या घर ना? तुझ्या बापसाच्या घर दुश्मन इकडे ये सांगता. आजपर्यंत आम्ही एकच केलं आणि आतापर्यंत ताच करतो. आम्ही आलो गोकुलातून आणि जाणार मथुरेला. लय सांगतात रस्ते बनतायत ना हा ना हक्कानं खड्डा पडलाय ना पाऊस पडलाय. आम्ही किती वाटा काढू आणि जाऊ. औषध सगळे वाटा पण बंद आहेत अरे कोण घेतलेले तुमच्याकडे काय कायदा आहे? कांदा आहे ना म्हणजे अरे कांदा बघू दे पडलं असतील खाली. हा कांदा सांगूया मावशी कांदा जाऊ नका बाजारी घरादे निघून ये माघारी अडविला तुम्हा कृष्ण मुरारी नंदाचा तोरी गोकुळते अनमोल धन कानिता कंसाच्या दारी हुकुम गोकुळचा नंद किशोराचा
तुम्ही बघता. तुम्ही दमले असाल तर बसून घ्या. त्यांच्याकडे मी बघतो. काय हात नाही त्यांना. ए, हा सगळे बसलेत का बघूया. बाकी? मग तिला बसव. अरे सुधारा. बरोबर आहे? इथे आता लावण्यात बोलूया. तुम्हाला बसवा ना. बघू. काय? उघडी? तू मेला उघडा हो. बरं, तुला आडवा ठेवते फुगडीमध्ये. उघडी कमी आणि तुझी उघडी जास्त झाली. तुला मुलगी गेला. मावशी तुला हा. मी मारला ना. ही बसायची नाही. ए, थांब. आता काय आहे ना? बघूया ना. ऐक, मी बसला ना 6 महिने उतरत नाही. आणि 6 महिने उठला ना तर 6 महिने बसत नाही. तिला बापू कसा येतो? त्याला मेला म्हणजे वयानुसार बसाय जास्त होत नाही. काय होत नाही असं म्हणायचं आहे का? काय बसत बघू कसा. हॅलो, पारितोषिक आहे मीरा दिनेश जाधव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच प्रशांत प्रकाश मेस्त्री यांच्याकडून खास आमच्या वाकड्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा सर्व देणगीदारांचे मंडळाच्या वतीने सतशार ऋण व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
पडली आहे हा आपण तिघं पडली आता आवड द्या आवड द्या मी श्रीकृष्ण भगवान. असं लय येतात हा आमचा फलाना आमचा बाबा ही तुझी बासरी आहे ना वाजून दाखव मी फक्त राधेसाठी जात होतो. काय मोठा पेटवला राजेसाठी काय राजे एवढी तुझी मोठी काय बरं बरं तुझ्या काय गुन्हा असतील ना बायक माझी जन्मला. बरं बाबा ऐकता अवतरलो मिया भूतला भक्तजनांच्या रक्षणा सांगितो तुला त्या जन्माला ओळख राधे आज मला अवतरलो मिया भूतला भक्तजनांचा रक्षणा तुला
आपण यांना शरण जायला हवं. आशीर्वाद असो आशीर्वाद असो रासलीला खेळायची आहे. पारितोषिक आहे मानस रोहन निकम यांच्याकडून आमच्या खास ढोलकीपट्टूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच नेहा नितीन तांबिटकर यांच्याकडून आमच्या खास सुंदरच्या साऊंड सिस्टीमसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचं सत्तचार ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.